महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद या ग्रामीण भागात फुटबॉलचा थरार अनुभवायला मिळाला. जागतिक स्टार लिओनेल मेस्सी यांच्या भारत भेटीनंतर फुटबॉलचा क्रेज आता ग्रामीण भागातही वाढलाय. धर्माबादमध्ये WIFA असोसिएशनच्या वतीनं राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. राज्यभरातून 27 संघांनी सहभाग घेतला आणि 8 दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई संघानं पुणे संघाचा 3-1 असा पराभव करत विजेतेपद जिंकले. विजेत्या संघाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ट्रॉफी आणि पारितोषिकं दिली. मिशन महादेवा अंतर्गत ग्रामीण भागात फुटबॉलची लोकप्रियता वाढवण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इंटर डिस्ट्रिक्ट कंपटीशन धर्माबाद में हो रही है. मुझे लगता है कि इतने छोटे जगह पे दिस इज वन ऑफ द फर्स्ट ऑफ इट्स काइंड कंपटीशन और इस कंपटीशन से इस एरिया में फुटबॉल की पॉपुलैरिटी बढ़ेगी. जो मिशन महादेव है ऑनरेबल CM सर के विजन से इंडिया में, महाराष्ट्र में स्टार्ट किया है उन्होंने, तो मुझे लगता है कि इस गेम का इम्पोर्टेंस बढ़ेगा क्योंकि बहुत ही इजी गेम है एंड रीजनेबल है, ज़्यादा एक्सपेंडिचर उसमें नहीं है. तो मुझे लगता है कि लोग, बच्चे उसमें अगर एंगेज हो जाएंगे तो नेशनल इंटरनेशनल लेवल पे अच्छा उनका प्रेजेंस रहेगा और एक अच्छा मैसेज जाएगा. धन्यवाद. विफा व RKSMच्या संयुक्त विद्यमानाने हे होत असलेले फुटबॉलचे जे इंटरस्टेट मॅचेस आहेत त्याच्यामध्ये पूर्ण 27 टीम राज्यभरातून सहभाग झालेले आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की धर्माबाद सारख्या छोट्याशा तालुका प्लेसवर हा एवढा मोठा जो उत्सव, खरं म्हणलं तर उत्सवच आहे, हा मुलांसाठी हा होत आहे. याच्यासाठी सगळ्याच धर्माबादकरांचा मी धन्यवाद देतो की त्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. हा उत्सव ह्याच्यासाठी म्हणतोय की मुलांना इथून निघून नॅशनलमध्ये जायचं आहे. जो काही आज इथून निघून मॅचमध्ये विनिंग होणार आहे तो नॅशनलचा एक प्लेयर होणार आहे. तर ह्याच्यासाठी एवढं सांगतो, कीचड़ से कमल खिलता है. कीचड़ से कमल खिलना है यानी छोटे से शहर से भी हमारा बच्चा नेशनल तक जा सकता है. और ये पहले भी हमारे RKSM के बच्चों ने फुटबॉल के अलावा हमारे हॉकी में भी अंडर 14 और अंडर 19 में हमारे धर्माबाद के RKSM के बच्चे नेशनल तक गए हुए हैं. तो ये मेरे को अभिमान लगा, तो मैंने ये सोचा कि क्यों ना हम इसको आगे भी लेके जाए. इस कारण से हमने ये प्रयोजन किया है.